पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप आता समोर आलेला आहे। या संदर्भातली बातमी आहे ही। पूजा खेडकरने तब्बल 12 वेळा स्वतःच्या नावामध्ये फेरफार करून परीक्षा दिल्याचं तपासात निष्पन्न झालंय। IAS होण्यासाठी पूजा खेडकर आणि तिच्या आई-वडिलांनी वेगवेगळी नावं धारण केल्याचं UPSCच्या चौकशीमध्ये समोर आलंय। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना दिल्ली पोलिसांनी ही माहिती न्यायालयात दिली आहे। पाहुयात पूजा खेडकरने नावात कशा पद्धतीने बदल केलेला आहे। तर तिचं नाव पूजा खेडकर दिलीपराव आणि वडिलांचं नाव खेडकर दिलीपराव कोंडिबा असं 2012 ला तिने बदल केला होता। त्यानंतर 2018 ला जी तिने परीक्षा दिली त्यामध्ये तिचं नाव पूजा दिलीप खेडकर, वडिलांचं नाव खेडकर दिलीप कोंडिबा आणि आईचं नाव हे बुधवंत मनोरमा जगन्नाथ असं देण्यात आलं होतं। त्यानंतर 2019 ला तिने परीक्षा दिली त्यावेळेला नाव खेडकर पूजा दिलीपराव, वडिलांचं नाव खेडकर दिलीपराव के, आईचं नाव बुधवंत मनोरमा जे असं लिहिण्यात आलं होतं। तर 2020 मध्ये तिचं नाव पूजा दिलीपराव असं तिने लिहिलं होतं आणि वडिलांचं नाव खेडकर दिलीपराव के अशी नावांची फेरफार तिने केली होती। त्यानंतर 2021 ला तिचं नाव पूजा मनोरमा दिलीप खेडकर, वडिलांचं नाव दिलीप खेडकर आणि आईचं नाव हे मनोरमा बुधवंत असं नमूद करण्यात आलं होतं। तर 2022 च्या वेळी तिचं नाव पूजा मनोरमा दिलीप खेडकर, वडिलांचं नाव दिलीप के खेडकर, आईचं नाव मनोरमा बुधवंत असं मेन्शन करण्यात आलं होतं।